नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपण छान अशी शंकरपाळी बनवतोय, थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये आहे। तर आज आपण खारी शंकरपाळी बनवते। तर गोड नाही बनवायची, आपल्याला छान अशी चटपटीत शंकरपाळी बनवायची आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण बनवूया। तर आपल्याला खारी शंकरपाळी बनवण्यासाठी इथं मी मैदा घेतला 1 कप आणि 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलंय। तर आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचंय। मैदा घ्यायचा, गव्हाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ घालायचे, ओवा घ्यायचा आहे। इथं 1 चमचा मी ओवा घेतलाय। हातावर व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे। जिरे पावडर घालायची अर्धा चमचा, आणि साजूक तूप घालायचे आपल्याला। तर 2 चमचे साजूक तूप घेतले, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अगदी एकजीव करून घ्यायचंय आपल्याला। तर तुम्हाला हवं तर तुम्ही अगदी मैद्याच्याही बनवू शकता किंवा फक्त गव्हाच्या पिठाच्याही बनवू शकता, पण मी इथं दोन्हीचा वापर केला आहे। तर अगदी खुसखुशीत आणि छान अशी शंकरपाळी तयार होते। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बघा, छान असा लाडू तयार होतोय पिठाचा। तर इथं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। तूप अगदी छान असं पिठाला मी लावून घेतलंय। तर आता इथं आपल्याला लाल तिखट घालायचे। तर अगदी थोडंसं मी लाल तिखट घातलंय, म्हणजे अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलं। तर आपल्याला गोड नाही बनवायची शंकरपाळी, तर खारी शंकरपाळी आहे, तर त्यामुळे मी इथं थोडासा मिरचीचा वापर केला आहे। आणि कस्तुरी मेथी घालायची आहे। तर अशी थोडीशी आपल्याला बारीक चुरून घ्यायची। आणि आता इथं पाणी घालून व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचंय। तर अगदी थोडं थोडं पाणी घालायचंय। तर पीठ मळताना आपल्याला जास्त सैल पीठ मळायचं नाही आणि जास्त घट्टही नाही, अगदी मीडियम पीठ मळायचं आहे आपल्याला। तर अगदी घट्ट असा गोळा मी तयार केला आहे। आता अगदी थोडंसं आपल्याला इथं तेल घ्यायचंय आणि व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला मळून घ्यायचंय। तर 10 मिनिटासाठी आपल्याला भिजत ठेवायचंय, वरून झाकण ठेवून द्यायचंय। तर अगदी व्यवस्थित आपलं पीठ भिजून झालं, पुन्हा एकदा मळून घ्यायचंय। तर अगदी व्यवस्थित मी पुन्हा एकदा मळून घेतलंय। आता आपण लगेच शंकरपाळी तयार करू। तर अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला पिठाचा। आपण पोळीसाठी जितका घेतो ना, अगदी तेवढाच गोळा घ्यायचा आहे। आणि अगदी पोळीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर अगदी थोडंसं आपल्याला इथं पीठ घ्यायचंय। वरतून असं पीठ लावून घ्यायचं दोन्ही साईडने व्यवस्थित।
पुन्हा व्यवस्थित लाटून घ्यायचे. अगदी पोळीपेक्षा आपल्याला पातळ लाटायचे. अगदी सगळीकडून आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचे, कुठेही जाड ठेवायचं नाही. तर बघू शकता अगदी पातळ लाटून घेतलंय मी, पूर्णपणे पातळ लाटलंय. तर पोळीपेक्षाही मी पातळ लाटून घेतलंय. तर आता आपल्याला याचे काप करून घ्यायचे. तर तुम्ही डिझाईन मध्ये पण करू शकता. तर दुसऱ्या साईडने पण ह्याच पद्धतीने आपल्याला कट करायचे आहे. तर मी इथे चौकोनी आकाराचे तयार केले आहे. हे बघू शकता एकदम पातळ लाटलेली आहे मी. हे बघा. तर आपल्याला जास्त प्रमाणात पातळ का लाटायची की ज्यावेळेस आपण तळतो ना तर छान अशी कुरकुरीत तयार होईल. तर त्यामुळे इथं पातळ लाटायचे आपल्याला, जाडसर लाटायची नाहीये. ते छान असे तयार झाले. तर असंच आपण सर्व लाटून घेऊ आणि त्यानंतर तेलातून तळून काढू. तर अगदी व्यवस्थित इथं मी शंकरपाळी तयार करून घेतली आहे. तर तेल अगदी व्यवस्थित तापले आपलं. शंकरपाळी तयार होईपर्यंत मी तेल गरम होत ठेवलं होतं. तर लगेच तळून घेऊया. तर अगदी व्यवस्थित आपल्याला तेलामधून तळून घ्यायचे. तर गॅस मोठा नाही ठेवायचा, मीडियम ठेवायचा आहे आणि व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. तर छान असा कलर आला आहे, बघू शकता तुम्ही. आता काढून घ्यायचे आपल्याला. तर कुरकुरीत आणि चटपटीत अशी आपली खारी शंकरपाळी तयार झाली आहे. तर अगदी महिनाभर टिकेल अशी आपली शंकरपाळी आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.